दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। सोलापूर शहरात घोंगडे वस्ती, विजापूर वेस, विजापूर नाका, फॉरेस्ट रेल्वे स्टेशन, नीलमनगर, जुना विडी घरकुल, विमानतळ, बाळीवेस, अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यावर किरकोळ भाजीपाला, फळ विक्रेते, चारचाकी फेरीवाले हे आपला स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात। त्याचप्रमाणे सोलापूर शहरात तब्बल 40 वर्षांपासून किरकोळ फळ विक्रेते, भाजी विक्रेते, चारचाकीवाले, फेरीवाले हे आपली रोजीरोटी आणि उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत। यासाठीच 70 फूट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला, फळ विक्री करत आहेत। यावर त्यांचं आणि त्यांचं कुटुंब तसंच प्रपंच अवलंबून आहे। परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर 2-3 महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते। कारवाई दरम्यान त्यांनी उधार, उसने किंवा कृषी उत्पन्न समिती बाजारामधून कलम भरून आणलेला भाजीपाला, फळे आणि जीवनावश्यक वस्तू ह्या राजेरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केल्या जातात। त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा हा पडतोच, मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ ही येते। प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन काही ऐकत नाही। यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे। साहेब, हातावरचं पोट असून आम्हाला जगू द्या, आमच्या पोटावर पाय देऊ नका, अन्यथा ही पोटातील आग डोक्यात जाईल। जर हा निर्णय नाही लागला तर 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त माननीय मुख्यमंत्री शासकीय पूजेनिमित्त पंढरपूर येथे येणार आहेत। त्यावेळी माननीय मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्य आडम यांनी जाहीर सभेत दिला। धंदा करतात, 40-50 शेतकरी धंदा करतात। 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढला, भाजीपाला आणि फळ विक्रेते कुठेही बसून ते विक्री करू शकतात अशी जी.आर. आहे। पण महानगरपालिकेनं कोणालाही विश्वासामध्ये न घेता करोडो रुपये खर्च करून चिप्पा मार्केट केले। तो चिप्पा मार्केट दारूचा अड्डा झालेला आहे। आतापर्यंत 2 मर्डर झालेले आहे। अनेकदा आम्ही भाजीवाल्यांचं प्रबोधन करून त्या चिप्पा मार्केटमध्ये 3-4 वेळेला मार्केट बसवण्याचा प्रयत्न केला। 15 दिवस, महिना, 1.5 महिने बसले। रोज तर त्यांना 50-100 रुपये जर विक्री होत नसेल तर हे 200 माणसं मरायचं का? या शहरामध्ये, राज्यामध्ये 2 नंबर धंदे करायला पूर्ण संरक्षण आहे। पण आम्ही वाहतुकीला अडथळा न करता भाजी विकणं गुन्हा आहे म्हणून आज कमिशनरला सकाळी 10 वाजता भेटलो। 35-40 मिनिटं चर्चा झाली। त्याने लवकरच निर्णय देईन असं सांगितलं। परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक आहे। 4-5 हजाराचा माल उचलून नेतात। त्या मालाचं काय होतं पत्ता लागत नाही। तिथं 2 अतिक्रमणाच्या गाड्या आणि पोलीस ठेवलेलं आहे। कोणी त्या ठिकाणी भाजीपाला विकू नये। मग आम्ही काही दरोडे घालायचं का? जगायचं कसं आम्ही? अरे मुंबईमध्ये जावा, VT स्टेशन पुढे किती गर्दी आहे। प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गर्दी किती आहे। पुण्याचं बघा, इतर शहरामध्ये बघा, या सोलापुरामध्ये स्टेशन रोडचं मार्केट आहे, इतर ठिकाणचे मार्केट आहे, रस्ते। बुधवारी 11 जून रोजी लाल बावटा फेरीवाला, चारचाकी आणि खोकेधारक श्रमिक संघटना सीटू संलग्नच्या वतीनं 70 फूट भाजी मंडई वरील विक्रेत्यांच्या अतिक्रमण विरोधामध्ये ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्य आडम, माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख, संघटनेच्या अध्यक्षा माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनी कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली 70 फूट भाजी मंडईपासून ते संत तुकाराम चौक, पाथरूड चौक, पोटफाडी चौक, सिव्हिल चौक, रंगभवन मार्गे जिल्हा परिषद पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला। त्यापूर्वी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्य आडम यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्यांसंबंधी सविस्तर चर्चा केली। यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, खाजाबाई करजगी, ॲडव्होकेट अनिल वासम, रुक्मिणी कवळे, शांताबाई कोळी, चांद शेख, जाफर शेख, सादिक बागवान, उर्मिला वाघमारे आदींची उपस्थिती होती।
मोर्चा पूनम गेट जवळ पोहोचताच त्याचं सभेत रूपांतर करण्यात आलं। यावेळी मंचावर विक्रम कलबुर्गी, खाजाबाई करजगी, दाऊद शेख, दत्ता चव्हाण, अखिल शेख आदींची उपस्थिती होती। हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी नरेश दुगाने, राजेश काशीद, विजय हरसुरे, जावेद सगरी, बजरंग गायकवाड, मोहन कोकुल, युसुफ शेख, हरीश पवार, अमीन शेख, प्रशांत चौगुले, प्रकाश कलबुर्गी, सुजित गायकवाड, माजिद नदाफ आदींनी परिश्रम घेतले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।